स्वातंत्र्य दिन आहे. इतक्या उंचीवर तिरंगा झेंडा लावलाय. हर घर तिरंगा, घर घर तिरंगा सरकारची योजना होती. 13 तारखेपासून ते 15 तारखेपर्यंत प्रत्येकानं आपापल्या घरावर मायबाप आपल्या स्वाभिमान आन बाण आणि शान तिरंगा झेंडा फडकवण्यात आलेला होता. या ठिकाणी सुद्धा आपल्या गावातील युवकांनी पलीकडल्या घरावर तिरंगा झेंडे लावलेत. आणि आज 15 ऑगस्ट आहे. आजचा दिवस पाहण्यासाठी अनेक देशभक्तांनी शूरवीरांनी आपल्या प्राणाची या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये आहुती दिली. त्यावेळेस हा झेंडा फडकतोय. आज झेंडा पाहताना आपल्याला आनंद वाटतो, पण ह्याच्यामध्ये अनेक जीवनाच्या अनेकांच्या संसाराचा त्याग आहे. विठ्ठल आपण पवित्र राष्ट्रातली माणसे, भारत देशातली माणसं आहे. शब्दच किती गोड आहे. भारत माते की जय. माता हा शब्द दुसऱ्या देशापुढे आहे का? असं कधी ऐकलं का? चीन मावशी, अमेरिका आत्या, लंडन दीदी, जपान मामा, रशिया काका नाही. भारत माते की जय. या भारतासारखी संस्कृती म्हणून ऐका. सैन्य कसं असावं चीन कडून शिकावं, तंत्रज्ञान कसं असावं जपान कडून शिकावं, धूर्तपणा कसा असावा अमेरिकेकडून शिकावा, कपटीपणा कसा इंग्लंड कडून शिकावा, सोनं कसं काढायचं आफ्रिकेकडून शिकावं, तेल कसं काढायचं सौदी अरेबियाकडून शिकावं, आणि संस्कृती कशी असावी माझ्या भारताकडून शिकावी. आणि या पवित्र भारत राष्ट्रातल्या पण माणसं आहेत. आणि विचार उच्च ठेवा. धर्म संस्कृती परंपरा टिकवणं ही जबाबदारी आजच्या युवा पिढीवर आहे. विडल विडल म्हणून ऐका. धर्म टिकवा ही तरुणांची जबाबदारी. धर्म टिकवला छत्रपती शिवाजी महाराजांनी, धर्म टिकवला स्वामी विवेकानंदांनी, आणि धर्म टिकवला भगवान श्रीकृष्णाने. तरुण मुलं भरपूर आहे. तुम्ही छत्रपतींचे मावळेत. विचार उच्च ठेवा. छत्रपती घडवले जिजाऊ मातेने. कसा घडला राजा? माझी जाऊने हो माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. टाळी वाजवा. टाळी 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 टाळी. आनंदाने नांदत होती प्रजा. समाज म्हणत होता जानता राजा रे ना. सर्व जाती धर्मात केला गाजा बाजा रे ना. जिजाऊने ओ जिजाऊने जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. ईश्वर भगवान की जय. भारत माते की जय. अशा वजनदार राष्ट्रातल्या आपण माणसं आहेत. ही काय 500 घेऊन मतदान करणार आहेत का? दान आहे ती. देणाऱ्याने देऊ नका आणि घेणाऱ्याने घेऊ नका. विचार घाण ठेवू नका. विचार संपन्न जीवन जगा. वजनदार राष्ट्रातली माणसं आहे. अरे आधी लगीन कोंडाण्याचं मग लग्न रायबाचं. जीव सोडला पण शब्द बदलला नाही. अशी निष्ठावान मावळे होते आणि त्यांच्या जेव्हा हे स्वराज्य झाले. आणि म्हणून या स्वराज्याचं सुराज्यात रूपांतर करण्यासाठी कितीतरी देशभक्तांनी, अरे सुखदेव, राजगुरू, भगतसिंग, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्य सावरकर, चंद्रशेखर आझाद, सुभाषचंद्र बोस, बाबू गेनू, मदनलाल धिंगरा, कित्येक देशभक्तांनी आपले प्राणपण लावले. मायबाप त्यांचा जरा आदर्श ठेवा. त्यांचे विचार आणि जरा यादवूने बी करलो. हा त्यांच्या आज आठवण काढा. आज तिरंगा झेंडा थाटामाटानं फडकतोय आणि आपण स्वातंत्र्यात, या स्वातंत्र्याचा जो आनंद घेतोय, हे अनेक देशभक्तांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, अनेक कष्टाच्या संकटाचा सामना केला. म्हणून आज हे स्वराज्य विडल. महापुरुष
देशाची आपल्याला आठवण येते, पण वर्षातून दोनदाच 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी झेंडा जनगणजाला सलाम केला निघाला आणि नुसतं म्हणायचा मेरा देश महान आणि गुटखा खाऊन तोंड करतो गहान. याला येडेवणी करतो. अरे 365 दिवस 15 ऑगस्ट सारखं मायबाप आपल्या अंतःकरणात ह्या स्वातंत्र्याची आहुती पेटलेली पाहिजे. कापुराच्या वाती उजळलेल्या ज्योती, हे स्वराज्याची ज्योत आपल्या अंतःकरणात अखंड पाहिजे. हे तरुणांनी लक्षात ठेवा. आणि तुम्ही या महाराष्ट्राचे आदर्श मावळीत म्हणून एक सांगतो, संत विचाराने मिळेल तुम्हाला शांती. वारकरी संप्रदाय जीवनामध्ये घडू शकेल क्रांती. निर्व्यसनी तरुण हेच करा राष्ट्राची संपत्ती आणि आदर्श तरुणच टिकवतील शिवाजी महाराजांची संस्कृती. म्हणून त्यांची संस्कृती, त्यांचे विचार जीवनात ठिपाण तर धर्म टिकल. धर्म अर्थ काम मोक्ष. धर्माचं रक्षण करणं हे तुमचं कर्तव्य. हे जे कार्य चालू हे धर्म कार्य. असावा तो धर्म मग साहो जाते वर्म. म्हणून विचार उच्च ठेवा. प्रेम द्या, प्रेम घ्या, वाण्यानं गोड बोला, समाज जिंका मायबाप. आणि म्हणून तर आमचे नाथ महाराज सांगतात धर्म अर्थ काम मोक्ष. शिवदेकदा प्रत्यक्ष. महादेवजींचं प्रत्यक्ष पाहिलं तर मायबाप तुम्हाला 4 पुरुषार्थाची प्राप्ती होते. धर्म अर्थ काम मोक्ष हे तुमच्या दारात लोटांगण घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आपण या ठिकाणी ही सेवा करतोय. विडल आणि शेवटचं वाक्य सांगतो. इथं ब्राह्मण काका आहेत का कोण? माझं काकाला नेहमीच सांगणे, लग्न जमवताना मुलाची आणि मुलीची पत्रिका नाही जुळली तरी चालेल. आवाज बदलू नका. मुलाची आणि मुलीची पत्रिका नाही जुळली तरी चालेल, पण सासूची सुनेची पत्रिका जुळते का हे आधी बघा. खरं त्यांची कुंडली जुळली पाहिजे. पोराचं काय नसतं रे, ते कसलं बी असू द्या समजूनच घेतं हो. त्याचं लय हाल होत्या. ते आईकडे गेले की आईसारखंच बोलत. आईला म्हणतो तुझंच खरे, बायकोला म्हणतो तुझंच खरे, दोन्ही संघ आले की म्हणतो बाहेरच बरं. मरण का वाळून गेली पोरं म्हणा, सांगता येणार बोलता येणार. पण 3 वाक्य सांगतो. आई खुश, पत्नी खुश, बापही खुश. 3 वाक्य देण्यात ठेवा. आईची करा उपासना, पत्नीची करा जोपासना आणि व्यसनापासून दूर ठेवा तुमची वासना. आईला देव म्हणा, पत्नीचा सांभाळ करा, व्यसनापासून दूर. लक्ष्मी पायाशी लोटांगण घेतल्याशिवाय राहणार नाही. तरुणांना सुद्धा सांगणे, परमार्थ तरुणपणात करा. जवानी आहे तरुण घ्या, परमार्थ करून जायचे सगळ्यांना मरून. मेल्या बाकीच्या रडत्यानं वरून वरून, पण तुला टाकत्याना पुरून. अरे मग गेना परमार्थ करून राहा सगळ्याला धरून आणि मरू नको झुरून झुरून. विठ्ठल परमार्थ कधी करायचा? जो वरी सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तो आपले स्वैत साई, तीर्थयात्रे जाय चुकू नको. परमार्थ तरुणपणात करण्याची गोष्ट आहे. दात पडले एक म्हातारा मला म्हणला आता माळ घालायची. आता तर थोड्यासाठी घाला येडेवणी करतो तू, म्हणजे तुला तिकडला चावण मग हेकडला भात खायचा आहे का? अबे आता लागला माळ. परमार्थ कधी करायचा गात्या सांगितले. जो वरी सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तो आपले स्वैत साई, तीर्थयात्रे जाय चुकू नको. तरणा भाग्यवंत नटे हरी. इथं नटलं पाहिजे, हे तर नाचलं पाहिजे प्रेमानं आनंदाने. आपली नाचत यात पण डीजे पुढं. नवरदेवाला काय कळत? नवरदेवाचे मित्र भांबावलेले असतात दारू पिऊन. 2-4 जण ते नवरदेवाच्या गुंड्या लावाय, 2-4 जण घाम पुसायला, 2-4 जण बोट्याच्या दोऱ्या. त्याला वाटतं लग्नाच्या दिवशी मी इंद्र झालो. अरे इंद्र घ्यायचा तो दलिंद्र, तो घ्यायचा इंद्र. रुपये कमायची अक्कल नाही, बापाची इष्टटीव मजा करतो. पोरं सोरं जरा नीट राहा तर तुमची लग्न होते. आणि लग्नाचं लय अवघड झाले आता. मुली झाल्यात कमी, त्याच्यामुळे त्यांना आले डिमांड आणि पोरींच्या आयांना आले मार्केट. पोरींच्या आयांना जेवढं मार्केट आहे तेवढं कांद्याला सुद्धा नाही. हा लय फोकस मध्ये सध्या. कुठं लागण्याला लागला नुसत्या शायलिंग हाणत्यात नाकात नताला झटका आणि डायरेक्ट सांगतात आमची मुलगी कोणाला बी द्यायची नाही. मुलगा दिसाय छान पाहिजे, पगार भरपूर पाहिजे, जमीन भरपूर पाहिजे, त्याला आईबाप नसले पाहिजे. हा दुसऱ्याच्या आईबापाला मारता काय तुमच्या लेकीच्या सुखासाठी? अपेक्षा जरा मापात ठेवा. पोरांना सांगतो क्वालिटी कामा. डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा, IPS व्हा, PSI व्हा, कलेक्टर व्हा, प्रांत व्हा, तलाठी व्हा, ग्रामसेवक व्हा, निवित भरती, आर्मीत भरती, पोलीस खात्यात भरती. नाही नोकरी लागले नाराज होऊ नका. गायक व्हा, वादक व्हा, कला क्षेत्रात पुढे जा, खेळाडू क्षेत्रात पुढे जा. नाही तिकडे बी मोठं झालं, दुकान टाका, व्यवसाय टाका, व्यसनापासून दूर राहा, चांगल्याच्या संगतीत राहा, व्यसन करू नका, मोठ्या माणसाची प्रेमानं राहा. पुरेच्या बापाचा फोन येईन कधी लग्न करायचे. क्वालिटीला किंमत आहे ना. तोंडात मा फुटकाच्यात मा बंद पटका मोबाईल ढाब्यावर जातो, दारू पितो, आईला बोलतो, बापा डोळं वाटरतो, दिसन त्याच्या गुंड्या तुटतो, गावातून मोटरसायकल ताणतो. तुला बघितलं तर DJ वाल्याला घाम सुटतोय. कोण पुरीचं वाटोळ कराय मोकळी. त्याच्यामुळे जरा मुलांनी विचार उच्च ठेवा. आणि एक सांगतो, कष्ट करा. कष्टाशिवाय माणूस मोठा होऊ शकत. आज गायक मंडळी गाते 10 वर्ष घासावं लागते. पक्वा जे वाजवते 15-15 वर्ष त्यांचं तप आहे. आम्ही बोलतो म्हणजे आमचं आतून बनेल ओलं झाले.
हे जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. कीर्तन 2 तास असून प्रवास 22 तास, ही सोपं काय तेव्हा महाराज की करणं. तर लोकांना वाटतं काय महाराजाची मजा, रोज नवीन नवीन गाव बघायला, नवीन नवीन खायला किती मज्जा आहे. एक जण असंच म्हणायचा, म्हणलं तुला 1000 रुपये रोज देतो, माझ्या संग 8 दिवस फिरून दाखव. म्हणला मी गाणार नाही. म्हणलं तुला येतच कुठं. टाकला गाडीत. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम आवाज कमी ठेवा, खाना ते मागाशी तास ठेवा. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण इतकं फिरलो. 9व्या दिवशी तो खालीच उतरला. मला पाण्यात आला मासा झोप घेतो काय सांग जावे त्याच्या रे. म्हणलं हे सोपं काय, तालुक्याला जाऊन आलं तरी माणूस कटात आहे. 500 किलोमीटर प्रवास करून येतं 2-2 तास आरडायचं सोपं का ते. कष्ट आहे हे मला सांगायचंय. फुकाट कोण देत नसतं. काम करा, तरुण मुलं भरपूर येतात. म्हणून आपल्या 12कडे सुरुवात कपच नाही. क म्हणजे कष्ट करा, काम करा, कर्तव्य करा हे सांगण्यासाठी कय. आधी काम करा आणि मग खा. ख एक लिंक लावायचं पुढे. चला कष्ट करा क, मग खा म्हणून ख. पण खायचं त्याच्यातलंच खा. कशातलं बी खाऊ नका. आणि आणखी एक पाऊल पुढे टाकतो, सगळ्यातलं खा पण 3 गोष्टीतलं खाऊ नका. देवाचं खाऊ नका, गावाचं खाऊ नका आणि भावाचं खाऊ नका. हे 3 गोष्टी सोडा. ह्याच्या व्यतिरिक्त हा ना मग कष्ट करा क, मग खा म्हणून ख. पण मोठं व्हायचं असेल तर गर्व येऊन देऊ नका ग. आणि ज्याला गर्व झाला ते 100% घसारणार ग. गण ग घसारची निटरा. घसरायचं नसेल, जगात क्रांती करायची असेल तर कधीच कोणाचा चमचा होऊ नका. चमच्याला इच्छित असतो, ज्याच्यात राहतो त्यालाच मोकळा करतो. हळूहळू करतो, ते ध्यानात येत नाही. चमचे तोंडावले खास बोलतात, वा 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 वा, तुमच्यासारखं व्यक्तिमत्व गावात नाही. तोंडाव आणि पुढे गेलं की भांगार आहे ती. त्याने तर गावचं वाटोळ केलंय. चमचे. आणि जो आयुष्यात कधीच कुणाचा चमचा झाला नाही तो जिंदगीत एकदा तरी छत्रपती होणार. छ आणि शिवाजी महाराज कोणाचा चमचा नाही झाले. आदिलशाही, कुतुबशाही, मुघलशाही, मला बाकीचं काय करायचंय, आपली एकच शाही आणि त्याचं नाव शिवशाही. छत्रपती झाले. आणि ज्याला छत्रपती व्हायचंय त्याने कधीच कोणावर जळू नका. ज माणसाने मळका असाव पण जळकन असाव. ज्याच्या त्याच्या प्रारब्धाने मिळते. जळून काय होणार आहे, सध्या नवीन रोग आलाय जळाजळीचा. कोरोना सुद्धा लस आली या, पण ह्या रोगावर लसच नाही. हे मानसिक रोग आहे. आतल्या जळत येत. ती बोलत नाही तर सांगत नुसतं वावर त्यांचं आतून पेटलेलं नुसते आतल्यात कुज. अरे मरचिन बाबा, मोकळं मन कर, येड्यावानी करू नको. जळू नका. जे आयुष्यात कधी कुणावर जळाला नाही देव सुद्धा त्याची झाडाझडती होऊन देत नाही. झ आयुष्यात टकाटक राहा. ट मुद्द्यावर ठाम राहा. ठ संकट आल्यावर डगमगू नका. ढ आणि मोठं झाल्यावर ढगात जाऊ नका. ढ प्रत्येक क्षेत्रात तरबेज व्हा. तरबेज व्हायचं असेल तर थकू नका. थ यश मिळेल पण जरा दम धरा. दम धरण्यासाठी धाडस ठेवा. ध आणि धाडशी जरी झाला तरी नम्रता सोडू नका. न त थ द ध न. आता अख्खी 12कडे सांगाय मी तरी काय उक्ती घेतली का. आणि तुम्हाला सगळं आयतच कसं पाहिजे. तुम्ही मी का भाऊ डोकी लावी जावा ना भाऊ. आणि सगळं जर आता साहित्य पुढच्या कीर्तनाला काय शिल्लक राहणार आहे. त्याच्यामुळे हुशार डॉक्टर असतो तो गोळ्या सुद्धा मापात देत असतो. लय गोळ्या जर एकदम दिल्या तर मग रिएक्शन येत असते. त्याच्यामुळे तुम्हाला एवढ्याच गोळ्या आता भरपूर झाल्या. आता फक्त पथ्य पाळा म्हणजे शेवट तुम्हाला ज्ञान प्राप्त होईल. म्हणजे शेवट काय ज्ञ. पण सुरुवात काय कष्ट करा. याला प्रमाण. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे विडल. माझे गुरु जन्मदाते वडील परमपूज्य आदरणीय वंदनीय हरिभक्त परायण बलभीमजी भाऊ फटाडे. वडिलांच्याच आशीर्वादानं महाराष्ट्राच्या बाहेर फिरण्याचे योग. कमी वयामध्ये खूप प्रेम केलं सगळ्या महाराष्ट्राने. हे तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद आहेत. असेच सगळ्यांचे प्रेम आशीर्वाद असावे. सांगण्यासाठी अभिमान नाही पण स्वाभिमान मात्र नक्की वाटतो. तुमचं जसं या उंच ठिकाणी हे महादेवजींचं असं मंदिर आहे तसं मी सुद्धा माझ्या जन्मगावी कर्जत या ठिकाणी भव्य आणि दिव्य माऊली ज्ञानोबा तुकोबाऱ्यांचं मंदिर बांधलेलं आहे. 61 फूट उंच मंदिराचा कळस, अष्टकोनी गाभारा, 5 फूट उंचीची ज्ञानोबा तुकोबाऱ्यांची पद्मासनामध्ये बसलेली मूर्ती. आत्ता ज्ञानोबा तुमच्याशी बोलतीने इतकं तेच त्या मूर्तीमध्ये. मंदिराच्या पुढे शिवाजी महाराज, संभाजी महाराज, स्वामी विवेकानंदांचे 10-10 फूट उंचीचे पुतळे आहेत. हजारो झाडेत. अगदी नंदनवनात आलेवणी वाटतं एवढं भव्य संस्थान. आणि अगदी कमी वयामध्ये 2.5 करोड रुपयाचं माऊली मंदिर बांधणारा महाराष्ट्रातला पहिलाच महाराज माऊली महाराज फटाडे. कारण हे तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद आहेत.
असेच सगळ्यांचे प्रेम आशीर्वाद असावे म्हणून तुम्ही दिलेलं मानधन तुषारभाऊ हे सुद्धा धर्मकार्यासाठी जातं, हे तुमचंही भाग्य आणि माझंही भाग्य. आजचं कीर्तन ज्ञानदीप लावू जगी या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला दिसणार आहेत. आमचे परममित्र सुरेश महाराज गावडे हे कार्यक्रमाला उपस्थित झाले. सुंदर चॅनल आहे, अनेक कीर्तनं त्यावर तुम्हाला पाहायला मिळतील. त्याही यूट्यूब चॅनलचा तुम्ही लाभ घ्या. आणि आणखी तरुणांना एक विनंती, माऊली पर्व या नावानं यूट्यूबला एक चॅनल आहे, त्याच्यावर नवीन नवीन कीर्तनं आणि कर्जतमध्ये बांधलेलं मंदिर संस्थान ते सगळं तुम्हाला पाहायला मिळेल. ते हे दोन्ही चॅनलचा लाभ तुम्ही या ठिकाणी माऊली पर्व आणि ज्ञानदीप लावू जगी या चॅनलचा तुम्ही लाभ घ्यावा अशी या ठिकाणी विनंती करतो.